हो हाय का पट्टे शाबूत वाघाचं बघून आला काय वाघ? हा हाय हाय चांगला आहे मग चला बघून येऊया वाघ आपण. शेवटी मराठी माणसं भेटली एक काळजाला बरं वाटलं आमच्या. नाहीतर मग जर असं वेगळंच वाटत होतं. आम्हीच बिहार मध्ये फिरायला आलो का असं वाटायला लागलेलं आईच्या गावात धरणशिना. तर रामकृष्ण हरी मंडळी मी आप्पा कसा वाटला तुम्हाला माझा एक नवीन खट्टा असा धप्पा. तर असं पाट उठून आणि चेंगरा चिंगरी करून मागं बघू शकता गर्दी लय अथक परिश्रम करून तिकीट काढून लाईनीत उभा राहून सगळा खेळखंडोबा करून परत मी आलो कात्रजच्या या प्राणी संग्रहालयात प्राणी बघायला. भिन्न भिन्न प्रकारचे प्राणी बघायला ते आणि आमच्या सोबत आलंय आमच्या पोराचा दोस्त कुणाल लाड. परवा याच्या लग्नाला गेलतो आमचं पोर. आज गर्दी खूपच जास्त आहे. खूपच म्हणजे कळायचं पण झालं या. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण बांडगुळानो. तर आपला आज व्लॉग असणार आहे खतरनाक तडकता भडकता स्वच्छ मजबूत टिकाऊ असा. चला चला चालू केलंय आपण आता. तर गमच्या जरा नीट करतो बांडगुळ्या आणि तिथं गर्दीत लय चेंगरा चिंगरी केली. अरे म्हातारी माणसं सगळं बघा ना ती काय म्हणाला भावा काय आता बोलाय दोघं काय राहिलं नाही लयच गर्दी झाली इथं. इथं भिन्न भिन्न प्रकारची वांढर बी आहे वाटतं बघित आहे ते. अरे ते काय करायला लागले सोनं हुडकायला लागले काय? अरे परिश्रम कर तुला सोनं घाऊन जाईल. आणि पहिल्यांदा काय आपण बघायचं इथं भिन्न भिन्न प्रकारचं साप बघायचं. सर्प बघूया असं मला वाटतंय कारण आपल्या आयुष्यात जी साप आहेत त्याच्यापेक्षा लय चांगले साप आहेत. लय अरे कोणाला नुकसान करत नाही ती. नुकसान करत नाही. बिना विषारी साप आहे ती. आपलं विषारी साप आहे आपण पाळल्याला. बघा तिकडे आहे ते साप त्या तिकडे गेल्यावर दिसतील तुम्हाला. आता सापापाशी जातो साप जातो तुम्हाला कसा आहे तिथं बी गर्दी ढीग बरा वाटतं. काय लागा आज गर्दी लागा लय गर्दी प्रचंड गर्दी आहे आज. आणि अशा गर्दीतच मज्जा येते काय म्हणायचं आहे. काय दिसतच नाही हो सर काय मज्जा येते. म्हणजे ती साप बी हँग होऊन जातील. सापाने काय बंद होईल जावा तुम्ही झोपतो म्हणणार मी. तुम्ही एवढं का आलाय साप एवढी कशाला एवढी कशी पब्लिसिटी झाली माझी. बाहेर येणार म्हणजे बरं. होय बिबट्या बाहेर ना म्हणजे बरं जायत ना आता. खाऊ काय तुला बिबट्या भाऊ मला नका खाऊ. आता इथलं साप बघायच्या आधी गर्दीच बघा आधी किती आहे इथं परत साप धावतो तुम्हाला. काय आहे इथं अरे ही धामी नाही वाटत. जरा बघू दे धामीन कसली हा. तर इथं तुम्हाला भिन्न भिन्न प्रकारच्या धामणी बघायला भेटते का. ही एकच पळायला लागल्या. अरे पैच्या जोरात पैच्या लागा. अरे भांडगुळानो अरे सुस्ताडला बी खाऊन जरा पळा की इकडे तिकडे. 60 रुपये दिली ती. अरे बघ की एकामेकाची उराव पडली तिथं खाऊन पिऊन सुस्ताडली नुसती. जरा फिरा व्यायाम करा. अरे बघ बघ त्यानं काय तर खाल्लंय बघ हाय का पोट फुगलं या. त्याला जाताची गोळी दिली पाहिजे आता. त्याचं पोट फुगलंय त्याला एक जाताची गोळी द्या. तर इथं सगळ्या धामण्या येत्या सॉरी बरं का इथं सगळ्या धामण्या येत्या भिन्न भिन्न प्रकारच्या बिना विषारी. आपल्या आयुष्यात कशा धामिनी येते तशा इथं धामिनी येत्या आईच्या गावात. आणि कोबरा बिबरा इथं काय आहे का नाही किंग कोबरा वगैरे एखादा. अरे इथं काय मगरे येतं काय कासाव 4-5 कासव बसली ती नदी तीराला. ऊन खात पडली ती कारण त्याला जरा गारठा आहे थंडी वाजत्या. अरे इथं काय किंग कोबरा सोबत फोटो काढायचा वाटतं कुणाचा. एक सिनेमॅटिक लुक घेऊया तुझा बस त्यापाशी सापा बरोबर तुझा फोटो घेऊया. तर हा कुणाल आणि हा त्याच्यावरचा साप लय भारी वाटलं. असंच आमच्या जवळच्या काकातल्या दोस्तांनी पण सापासारखी आमच्या छत्रछाया दिली. कवा त्यांचं विष वर्ण खाली पडलं आणि आमच्या आयुष्यात कवा बरबादी झाली कळालेच नाही. पब्लिक आता यायला पाहिजे सगळी बिहारीच आहे तिथं आहे घालायला. झाटकोर मराठी माणूस नाही तर एवढा विषय झालाय. 99% सगळी हिंदी आहे ती. मराठी मी एकटाच असेल इथं असं मला वाटतं या. होय तर नाही मी आहे. हा ह्यो आणि मी दोघच आहे इथं आम्ही असं. इथं काय आहे इथं आहे गोर. अरे ही आहे आपली बोनस पुरस्कार द्या. तर गुंशीचा विषय तुम्हाला माहितच असेल आपल्या इकडे भागातला येतो गुंशी.
कॅनलचं पाणी आले गुंशे ढीगवर येते त्या तर याला काय बघण्याचा अर्थ नाही. चला हा अजगर बघूया. आयुष्यात आपल्याला अजगर आहे ते. एक अजगर बघितला तर एवढं काय होतंय आणि त्याला. एक्सक्यूज मी जरा सरा अजगर बघू द्या आम्हाला. सरा 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 जरा सरा ओ जरा साईड देता काय. अजगर आहे का रे जिवंत आहे का. अरे सुस्ताडलंय ती. अरे अरे म्हातार झाले काय माझ्याकडे म्हातारच झालेलं दिसतंय. अरे कसला अजगर बघ की. अरे त्यो खोटा आहे का खरा आहे. ह्यो एक शिर्डी पचवत असेल का आपली. मला वाटतं असं एकच पोज घेऊन बसला तो जीप पण बाहेर काढून झाला या. ह्यो खरा तर आहे का. त्याचं श्वास घेतलेलं कुठे हे बी होईना झाले मला त्याचं जाणवना. शेपाट बी हल्ला ना त्याचं. हे बघा की पैसा बर्बाद बहन. तर सध्या आलोय मी तर मगरमच्छ बघायला. आधीच मम्मीचं मगरमच्छ लय आली ते पुढे इथं बघायला. अय बघू दे जरा जरा. अरे हाय का नाही आत दिसतं का मगरमच्छ दिसला का तुम्हाला. आईच्या गावात लयच गर्दी झालेला का इकडं. सरा जरा हाय तर का बघू दे जिवंत आहे का. अरे हाय पण ती सुस्ताडलंय या बोंगाड. ती काय पडलं या पण सुस्ताडलंय. एक्सक्यूज मी सरा काय नाही बघण्यात दोघं. चला कुठे गेला तो काय मगरमच्छ बी सुस्ताडली ती. सुस्ताडल्या मगरमच्छ काय ना उपयोग. चला जाऊया आता जरा वाघ बीघ बघायला जातो जरा तिकडं. मगरमच्छ बघण्यात काय अर्थ नाही. तर इथं भेटले ती धाराशिव मधलं कार्यकर्ता. ही आली ती सर्प उद्यान बघा. साप बघितलं का रे. हा एक नंबर वाटलं का बघून. काय हालत नाही सुस्ताटले खाऊन. आई घाले लय लय बेडकं झाली खायला. तर कसं वाटतंय तुम्हाला बघितलं का उद्यान. वाघ बी बघितला का. हा एक नंबर सगळं बघायला पाहिजे. आणि तुम्ही कुठं आला शाळेतनं. धाराशिव. शाळेचं नाव काय तुमच्या. एक नंबर भावानं भेटून बरं वाटलं तुम्हाला. चला आम्ही पुढे वाघ बघायला निघालो. येता वाघ बघायला धावतो तुम्हाला वाघ बघितला का. पट्टा आहे का त्याच्या अंगावर. बरं चालतंय. पोरं भेटली तर भारी वाटलं पोरांनी बघून. पहिल्यांदाच लागा वेगळी पोर आलीत. नाही तर मग जर मगरी साप कासव असलंच येत होतं. चला भावानो एक नंबर. टाटा बाय बाय सी यू भेटू थोड्या वेळानं परत गाठ पडलो तर. चॅनलला सबस्क्राईब करा. 100% चॅनलचं नाव सांग. याचं बी करून टाका सबस्क्राईब. नाव सांग. युट्यूब वर जावा आर सूर्यवंशी ब्लॉग सर्च करा सबस्क्राईब करून टाका. येऊ करा दादा राव. चला टाटा बाय बाय. तर आता पट्ट्या पट्ट्याचं वाघ बघायला निघालो आम्ही. पट्टे शाबूत आहेत का नाही बघायला पाहिजे. हो आहेत का पट्टे शाबूत वाघाचं. बघून आला काय वाघ. हा हाय हाय चांगला आहे. मग चला बघून येऊया वाघ आपण. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. जाऊया आता वाघ बघूया. त्या गाडीत बसायचं काय. शेवटी मराठी माणसं भेटली आम्हाला. शेवटी मराठी माणसं भेटली. एक काळजाला बरं वाटलं आमच्या. नाहीतर मग जर असं वेगळंच वाटत होतं. आम्हीच बिहार मध्ये फिरायला आलो का असं वाटायला लागलेलं आईच्या गावात धरून ना. नाहीच्या गावात. चला आता जाऊ पट्ट्याचा वाघ बघायला. देऊन आता आम्ही सध्या निघालो बिबट्या भाऊंना बघायला. ज्यांनी आतंक माजवलाय महाराष्ट्रात. सध्या सगळ्या महाराष्ट्रात बिबट्या भाऊ फेमस आहेत आता. तर ते बिबट्या भाऊ बघाय आम्ही निघालोय. आहे का जागे. आधी हाय का बघूया. वर्ण बिन पॅक केले जाईल म्हणजे बाहेर याचा काही संबंध नाही बिबट्याचा. त्याला किती बी घेजवा तो लाचार आहे. कारण तो सुस्ताडलेलाच असतो या. अरे आई घाले तुला बघा आम्ही इकडं 60 रुपये तिकीट घालवलं तो असं लपून बसला वीर. अय भांडुळा बाहेर इकडे. एवढी माणसं घेऊन आले तू काय करायला. ती बी आहेच म्हणा. माणसांनी भेटतय काय. पण ती गेली कुठे. अरे दिसनाच की बघ की पूर्ण ह्याच्यावर कुठं झाडा बिडा दिसतोय का कुठं. अरे त्या गुहेत गेलाय काय. अरे कुठं आहे बिबट्या कुठं आहे. बिबट्या भाऊ बाहेर या. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आईच्या गावात या बिबट्या 60 रुपये खर्च केलं भांडुगळ बाहेर येऊन झालं या. चला काय खायला पाहिजे तेवढं घालते त्यामुळे स्वस्त काढलंय. एखाद्यावर आमच्या इकडे या रानावनातली बस बिबट्या ती. इथं काय लागा आला का. अरे झोपल्या. हा झोपलंय बघ ते. बघ ते पाक्या तिकडे लांब जाऊन झोपलं या. लय लांब जाऊन झोपले. काय लागा
किती बी वरडा ते उठत नाही, तो खाऊन झोपलाय, त्यानं गांजा फुकलाय सकाळीच. त्याला रोजचा आहे त्याच्यासाठी. तर बिबट्या भाऊंना मी बघितलंय. 1.5 किलो मटण खाल्लंय त्यांनी. होय, आत्ताच 1.5 किलो वडलंय. रात्रीचं 30% राहिलेलं. शिळ पाक सगळंच एकदम वडलंय त्यानं. भोसड़ी के बाप. आता काय बघायचं पुढं? वाघ, पट्ट्या पट्ट्याचं वाघ, पिवळ्या पट्ट्याचं नाही काळ्या पट्ट्याचं वाघ बघूया पुढं. दिसलं तर तो बी विषय आहे पुढचा, दिसलं तरचा विषय आहे. माणसाने आज लय घाबरलेले आहेत. माणसाने घाबरले, माणसं सारखी वराडे भ्या घालते त्यांना. तर ह्यो कुठल्या गावचा आहेस भावा तू? कुठं आलाय? कोल्हापूरचे आम्ही. अरे भावा मी सांगलीच आहे, कोल्हापूरचा आहे. बरं, शेजा पाजरे. पहिल्यांदा असा विषय घडला की बाबा दुसऱ्यांदा मराठी माणूस दुसरा भेटला इथं. बिकट परिस्थिती आहे जरा, चालाय तेवढं. आता वाघ बघायला लागलोय, झोपलाय. पण तो झोपलाय, त्याला सुस्ताडला. तो मटण खाल्लंय काल रात्री, 30% सेलिब्रेशन केलंय त्यानं. शेळ पाक सगळं राहिलेलं वरपाडलंय त्यानं, त्यामुळे तो झोपलाय आता. तर बघा तो झोपलाय तिथं कोपऱ्यात आड बघला, दिसला का? हालना बी झालाय, डुलना बी झालाय, तेवढाच पडलाय. बघितला का? आणि काय पुढे बघायला? काय नाही सगळं झोपलेलं आहे. हत्ती बित्ती हत्ती आहे का? जीव हत्ती चालतोय का? नाही नाही बसलाय तिकडे पिंजऱ्यात बांधलाय त्याला. बांधलाय बी आईच्या गावात. हा हे करून बसलाय. ढोंगान करून बसला आपल्याकडे. ढुंगण करून बसलाय. पैसा बर्बाद पहन. तुझ्या चॅनलचं नाव काय आहे? आर सूर्यवंशी ब्लॉग युट्यूब वर. हा. आर स्पेस सूर्यवंशी टाकलं नाही, पहिलं तोंडाला नाव येतं आपलं. आत्ताच बघू. अरे एवढी एवढी चिरकुट बी मोबाईल वापरतात काय? काय नाही एवढं विषय. करा करा. नेट नाही. ठीक आहे. बरं ठीक आहे, घरात जाऊन करा. सबस्क्राईब करते तुम्हाला. 100% बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसणार. 100% मराठी माणूस. यो पोरं खुश, चिंगड्यांच्या चेहऱ्यावर जरा तेज टाकला आली तेवढीच. काय म्हणाय कोणी? अरे काय नाही, झोपलंय ती वाघ बी झोपलाय. बघूया बघू, वाघ तर दर्शन होतंय, वाघच बघूया इथं. तर इथं पांढरा वाघ बघाय आलो, तर पांढरा वाघ ढोंगान करून आमच्याकडे झोपलाय. काय आमच्याकडे बघणं बी झालाय. वाईट विषय झाला रे, वाईट विषय झाला. काय झोपलाय ते उभा बघा देव आहे का? झोपलाय, निवांत झोपलाय. काय झालंय, 30% सेलिब्रेशन झाल्यामुळे वाघ बी सुस्ताडली. ती काल रात्री लय झाले त्याला, काय सगळ्याच लय झाल्या. चला झाला, पांढरा वाघ बघितला, दिसला असला तर बघितला, आजच्याला नसला दिसला तर विषय संपला. आपण गुगलला सर्च करून बघू. सर्च करून त्याचा एक फोटो टाकतो. आता काय करायचं, पर्याय ना आमच्याकडे बी. दगड मारूया त्याला. दगड मारल्यावर ना अरे नाही तर अटक करतील आपल्याला, जाग्याला खेळ खाल्लास. हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. तर सध्या इथं आलोय मी काळवीट बघायला. ही तर आहे बाबा, जागृत आहे आणि सतर्कपणे आमच्याकडे बघतोय. हाय हाय, बघा ती कानी बिन हलवते म्हणजे हाय, बघा ती बसले आहे का? एकच असा कार्यकर्ता दिसला जो इकडे तिकडे डोलायला लागलाय, झोपणा झालाय. आणि तिकडल्या बाजूला पण 4-5 काळवीट आहे तिकडं. बघा ती उभा राहिली, ती बसली ती आहे का? बारकी बारकी कार्यकर्ता आहे ती. तर काळवीट पण बघितली. आता चला